4, 3, 2, 1. Let's do the हमेशा लगना रहना नारा जोतन वारे लाल जा जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा हमेशा लगना रहना नारा जोतन वारे लाल जा जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा झूलेलाल साईं दिल जो मानवा दुनिया जो शानवा जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा दिल जो मानवा दुनिया जो शानवा जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा हमेशा लगना रहना नारा जो वारी लाल जा जय जिंदा झूलेलाल साईं जय जिंदा। राधे राधे फ्रेंड्स, मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तर मी आले पुण्याला आणि आज मी जाणार आहे पुण्यात म्हणजे पेठेत, कारण तिकडे गणपती बाप्पाचं जे डेकोरेशनचं मटेरियल असतं ते खूप चांगलं मिळतं आणि तिथे खूप व्हरायटीजही असतात. म्हणून आज 1 महिना पहिले, गणपती यायच्या 1 महिना पहिले पुण्यातलं वातावरण कसं आहे, तिथे विकायला काय काय आलं आहे आणि तिकडची म्हणजे पिंपरीपेक्षा पुण्यामध्ये काय प्राईस रेंज आहेत हे बघण्यासाठी आणि गणपती डेकोरेशनसाठी काही मटेरियल घ्यायला आज मी चालले पुण्यात. तर पुण्यात पावसाने खूप परेशान करून सोडलं आहे, कारण रोजच पाऊस हा पुण्यात येतोच. तर घरून निघाले तेव्हा थोडासा पाऊस होता, पण मग नंतर एवढ्यामध्ये रस्त्यात काय पाऊस हा लागला नाही. पिंपरीहून पुण्यामध्ये यायला जवळजवळ 1 तास हा लागतोच आणि मध्येच पाऊस आणि ट्रॅफिक तर नेहमी असतंच. मग असं करत करत 1 ते 1.25 तासात मी पोहोचलेली आहे पुण्यात. इंडिपेंडन्स डेमुळे दगडूशेठ गणपती बाप्पाच्या तिथे खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं, पण तिकडे दर्शनासाठी जाता आलं नाही. ट्रॅफिकही खूप होतं आणि पार्किंगला जागाही नव्हती. नंतर मग मी चालली आता बोरीअळीमध्ये. तिकडे जाताना इथे रस्त्यात लाईटिंगचे जे होलसेलवाले शॉप आहेत तर तेही आहेत आणि इथेच जवळ आहे एक कपड्याचं म्हणजे डेकोरेशनसाठी आपण जो कपडा घेतो त्याचं शॉप. तर हे होलसेलवाले आहेत आणि मंडपसाठी जो कपडा लागतो तो इथे भेटतो. ते लोक बल्कमध्ये किंवा हा जो असा पूर्ण तागा असतो तो पूर्ण गठ्ठा तोच घ्यायला लागतो. मग इथून आम्ही दोन कलरमध्ये लायक्रा आणि 1 कलरमध्ये बटर कपडा असं हे घेतलेलं आहे. आणि आता आणखी ज्या बाकीच्या शॉप आहेत तिथे आणखी दुसरे वेगवेगळ्या काय प्रकारचे कपडे भेटतील ते बघायचे. गणपती येण्यासाठी आणखी 1 महिना बाकी आहे, म्हणून बऱ्याच साऱ्या लोकांनी इकडे गणपती डेकोरेशनचं मटेरियल लावले, पण पाहिजे तेवढी गर्दी आणखी तरी झालेली नाही आहे. पण बरेच सारे लोक हे गणपती डेकोरेशनचं सामान घेऊन जाताना दिसत आहे. आणि इकडे खरंच खूप सुंदर सुंदर असे हे कटआउट्स वगैरे भरपूर काय डेकोरेशनसाठी मिळतं. गणपती डेकोरेशनसाठी किंवा लग्नाचे रुखवत वगैरे असतात त्याच्यासाठी हे आपण यूज करू शकतो.
शॉपमधून आम्ही इव्हेंटसाठी बऱ्याच वेळेस फ्लावर्स घेऊन गेलेलो आहे आणि आता खूप दिवस झाले आलेलो नाही आहे, कारण इकडे पिंपरीमधून इकडे यायचं म्हणजे खूप दूर पडतं. तर आता बघूयात यावेळेस त्यांनी किती व्हरायटी ठेवल्या आणि काय कसं ते. Hate it when my doubts and my fears swell up like the ocean. It feels like I could drown in my tears. Everything's overflowing. Scared that I won't get it right, get it right. My nerves are working overtime, overtime. Tell myself to calm down and breathe. Step out of the shadows into the fire. Don't be afraid to go out on a wire. Live in the moment, turn it louder. This is what you're made for. You just gotta be fearless. You just gotta be fearless. इथून मी घेतले फ्लावर पॉट आणि थोडंसं ग्रास वगैरे, कारण बाकी माळा वगैरे तर घ्यायच्याच नव्हत्या. आम्ही प्रत्येक वर्षी पिंपरीमध्ये आमचं शॉप असतं, गणपती सीझन आम्ही करतो तिथे ज्या फ्लावर्सच्या माळा लटकन वगैरे असतात तर ते आम्ही होलसेलमधूनच घेतो. म्हणून इकडे यावेळेस फक्त आम्ही एक्सप्लोर करायला आलो होतो की इकडे कशा प्राईज आहेत, होलसेलची काय प्राईज आहे आणि काय नाही. एवढे सगळं फिरून फिरून मग लागली होती भूक, म्हणून इथे खाल्ला साबुदाणा वडा. इथला साबुदाणा वडा मला खूप आवडतो. प्रत्येक वेळेस आलं की मी हा साबुदाणा वडा खाते, कारण एकतर तो फ्रेश असतो, खूप गरम गरम असतो आणि त्याच्यासोबत जी चटणी असते त्याची टेस्टही खूपच मस्त असते. भुरियाळीमध्ये मी बरेच सारे शॉप्स ह्या एक्सप्लोर केल्या, बरंच डेकोरेशनचं मटेरियल काय काय जे बघितलं. पण सगळं बघून झाल्यानंतर असं लक्षात आलं की पिंपरीमध्ये पुण्यापेक्षा थोडी प्राईस कमी आहे आणि डायरेक्ट कस्टमरलाही व्यवस्थित प्राईजने म्हणजे कमी रेंजनेच मटेरियल हे पिंपरीतले लोक विकतात. तर बाकी दुसरा एरियाही एक्सप्लोर करायचा होता, पण खूप आवडही आलेलं. मग असं वाटलं खूप जास्त पाऊस येईल, म्हणून आता दुसऱ्या एरियामध्ये नेक्स्ट टाईम जाणार. आता निघालेली आहे मी घरी जायला. तर पिंपरीला जायला बराच वेळ लागेल आणि तिकडे घरी जाता जाता शगुन चौकमध्येही थोडं काम आहे, तर आता जायचं आहे शगुन चौकमध्ये. शगुन चौकमध्ये आल्यावर इथे खूप गर्दी होती, कारण आज सिंधी लोकांचा काहीतरी इथे प्रोग्राम होता. मग तो थोडासा प्रोग्राम बघितला आणि नंतर मग मी आले घरी. असंच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.